सपकाळ साहेब, दिल्लीमध्ये आज बैठक होते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी. बैठकीचा विषय नेमका काय आहे आणि महाराष्ट्रातल्या बैठकीसाठी कोण कोण आलेला आहे? बैठकीचा विषय जो आहे तो संघटनाच्या बाबतीत चर्चा आहे आणि लवकरच या संदर्भामध्ये बैठक संपन्न झाल्यावर याबाबत मी माझी टिप्पणी करेल. सपकाळ साहेब, भिवंडीमध्ये काँग्रेसमध्ये जे आले होते भारतीय जनता पार्टीकडनं ते महापौर झालेले आहेत. चर्चा खूप सुरू आहे की काँग्रेसनं भाजपचा माणूस सोबत घेऊन महापौर त्यांना बसवला म्हणून. हे जर भारतीय जनता पक्षानं जर इतर कोणत्या पक्षाचा घेतला असता तर त्याला मास्टर स्ट्रोक म्हटलं गेलं असतं. मात्र काँग्रेसनी भारतीय जनता पक्षात उभी फूट पाडली आहे. भाजपचा विचारांचा त्याग करून, भाजपचा पक्षाचा त्याग करून त्यातील काही नगरसेवक हे आमच्या सेक्युलर फ्रंटमध्ये ते आले होते आणि सेक्युलर फ्रंटच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने त्यांचं नाव सुनिश्चित केलंय. त्यामुळे भाजपमध्ये फूट पडलेली आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित आघाडीचा महापौर आणि उपमहापौर भिवंडीमध्ये झाला आहे. पण भिवंडीमध्ये जे होतंय म्हणजे एकीकडे भाजपने असं केलं तर तुम्ही त्यांच्यावरती टीका करता, पण आता तुम्ही त्याचीच पुनरावृत्ती करताना आम्ही भारतीय जनता पक्षाचे घोडेबाजाराच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक फोडलेले नाहीत. आम्ही कुठल्याही प्रकारची धाक दमट याही अनुषंगानं त्यांचे नगरसेवक फोडलेले नाहीत. आम्ही ईडीचा किंवा पोलिसांचा भीती दाखवून त्यांना आम्ही फोडलेलं नाही. तुम्ही करतात ते लोकशाही आणि ते करतात ते ठोकशाही. आपला तो बाब्या लोकांचं ते कार्ट असं काही दिसतंय का? नाही. याच्यामध्ये सरळ सरळ विषय आहे. भारतीय जनता पक्षला त्यांचे नगरसेवक सांभाळता आले नाही हे जो मुद्दा आहे हा आपल्या ठिकाणी थोडक्यात